नमस्कार, माझं नाव सतीश वाणी. काही दिवसांपूर्वी मी माझे मित्र उमेश जाधव सर यांना संजीवनी ज्यूस दिलं होतं. तर त्यांना काय काय अनुभव आले त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. सर, तुम्हाला काय काय नक्की प्रॉब्लेम होते, डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी काय सांगितलं आणि संजीवनी ज्यूस घेतल्याच्या नंतर तुम्हाला कशा कशा पद्धतीने अनुभव आले, तुम्ही तुमच्या शब्दात शेअर करा. मला साधारणतः वर्ष दीड वर्षापूर्वी मी मेडिकल चेकअप केलं तर त्याच्यामध्ये मला 2 ब्लॉकेज निघले. एक 71% 70% पर्यंत ब्लॉकेज होता आणि 40% ब्लॉकेज होता. त्यानंतर मग सांगितलं होतं तुम्हाला अँजिओग्राफी करावी लागेल, पण माझी मनस्थिती तशी नव्हती. त्यानंतर माझ्या मित्रांकडनं मला माने साहेबांचा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी मला संजीवनी ज्यूसच्या बद्दल सांगितलं. तुम्ही ट्राय करा, घेऊन बघा कसं वाटतंय. त्यानंतर मी हा ज्यूस घेतला. साधारणतः मी 3 ते 4 महिने कंटिन्यू केलं. त्यानंतर परत रिपोर्ट चेक केल्यानंतर मला जो रिझल्ट आला तो अक्षरशः इतका शॉकिंग होता की माझे ब्लॉकेज हा 1% राहिला नाही आणि हार्टचं पंपिंग जे 45% आलं होतं ते 86% पुढे गेलं. 86% पर्यंत ब्लॉकेज म्हणजे पंपिंग चालू झालं. आता मी परत 8 दिवसापूर्वी परत रिपोर्ट चेक केले तर अक्षरशः डॉक्टर म्हणतात तुम्ही काय केलंय, तुमचं जे हृदय हे 20 वर्षाच्या मुलासारखं झालेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या 10 काय 15 वर्षामध्ये अटॅक बिटॅक काय येणार नाही. अक्षरशः व्हेरी गुड. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही आयुष्यभर घ्यावी कंटिन्यू. तुम्हाला असू नसू हा पुढचा विचार आहे, पण तुम्ही आता कंटिन्यू चालू करा. लय नाही, रोज सकाळी थोडं घ्या, काय नाही. ज्याला वाटतंय ना जास्त जागायचंय संजीवनी ज्यूस नक्की घ्या. हा माझा सल्ला. येस. Richway Solutions, a journey towards happiness.